महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळात नोंदणीसाठी बांधकाम मजुरांची मूर्तिजापूर येथे शहर पोलीस स्टेशन समोर एका दलालाकडून मोठ्या प्रमाणात फसवणूक सुरू आहे। मंडळाचे स्वतःचे स्वतंत्र कार्यालय नसल्याने इतर कार्यालयांना यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे। या अंतर्गत नगर परिषदच्या झोन कार्यालयातही यासाठी नोंदणी करण्यात येत आहे। ग्रामीण भागातून रोज मोठ्या संख्येतून मजूर आपली नोंदणी करून घेण्यासाठी येथे येतात, मात्र त्यांना नोंदणीची फाईल करून देण्याचे चक्क 1000 ते 1500 रुपये लागतात असे सांगितले जात आहे। या प्रकार मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम नोंदणी कार्यालयाच्या नावाने एका दलालाने लावलेल्या दुकानात खुलेआम सुरू आहे। कुठल्याही मजुराकडून अर्ज व अधिकाऱ्यांनी प्रमाणपत्र देण्यासाठी शुल्क आकारू नये असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले असले तरी देखील अशिक्षित गोरगरीब मजुरांकडून हे दलाल 1000 ते 1500 रुपये घेत लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार आमच्या CEN न्यूजच्या वृत्तवाहिनीने केलेल्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये समोर आला आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत असलेल्या नोंदणीकृत मजुरांना विविध योजनांचा लाभ मिळतो। यासाठी शैक्षणिक व सामाजिक लाभ, कुटुंबातील लग्न, गरोदर महिला, नैसर्गिक मृत्यू, अपघाती मृत्यू, मजुरांना अवजारे, साहित्य खरेदी तसेच विविध योजनांसाठी ही नोंदणी बंधनकारक असते। यासाठी अर्ज मोफत आहे। 5 वर्षातून एकदाच 85 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागते। त्यानंतर प्रत्येक वर्षात जिवंत असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागते। यासाठी वर्षातून किमान 90 दिवस काम केल्याचा पुरावा असल्याचे हे प्रमाणपत्र असते। नगर परिषदच्या अभियंत्याकडून हे प्रमाणपत्र मिळते, मात्र त्याचा फायदा घेत मूर्तिजापूर येथील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या बांधकाम कामगार नोंदणीचे फलक लावून एक दलाल चक्क बांधकाम मजुरांकडून नोंदणीच्या नावाखाली 1000 ते 1500 रुपये घेत आहे। नोंदणी करण्याकरता महिलांची ही मोठी गर्दी दिसून येते। विशेष म्हणजे या दलालास पैसे दिल्यानंतर फक्त आधार कार्ड देण्याची गरज आहे, बाकी सर्व हा दलालच करत असल्याचे सांगण्यात येत आहे। याबाबत मूर्तिजापूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्याशी सदर दलालाकडून बांधकाम कामगार नोंदणी करिता मजुरांकडून पैसे उकळले जात असल्याचे आमच्या प्रतिनिधी निदर्शनास आणून दिले, मात्र उपविभागीय अधिकारी यांनी आमच्याकडे कुठलीही तक्रार नाही, पहिले त्याबाबत तक्रारदारास तक्रार देण्यास सांगणार, नंतर बघू असे सांगून वेळ साधली। आता यावर अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी जातीने लक्ष घालून बांधकाम कामगार नोंदणीचे हात असलेल्या भ्रष्टाचारावर आळा घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। साहेब साहेब ते पेटीचा फॉर्म साठी काय काय आधार कार्ड आणि फोटो फॉर्म कुठे भेटेल सगळं इथं भेटतं। तर हे पाहून घेता का इथे आधार कार्ड आहे ना, झेरॉक्स आधार कार्ड आहे, बँकेचं पुस्तक नाही पाहिजे, राशन कार्ड भी नाही, मूर्तिजापूर खर्च 1000 रुपये रजिस्ट्रेशन करायचं आहे। शिक्के लागतात, कुठे जायचे ते आणायला लागेल का, ते कायच्यावर आणायला लागेल फॉर्मवर? ठीक, तुम्ही आणसाल तर कमी लागतात, तुम्ही सही शिक्के आणसाल तर कमी लागतात पैसे। अच्छा ठीक आहे। फॉर्म कुठे भेटेल? इथेच भेटेल का आपल्याजवळ? फॉर्म देऊन द्या ना मग। नाही तर भांड्याची पेटीची सोबत नाही घेताय ना? सोबत घेताय का? यावर्षी आलं नाही म्हटलं ना, आता एक फॉर्म द्यायला फक्त सोबत काय नाही, आतापर्यंत नव्हतं नाही, आतापर्यंत पहिले पेटीच होती नाही की नाही? म्हणजे टोटल भांड्याचे आणि ते पेटीचे म्हणजे ते कामगार कल्याणचे याचे मिळून किती रुपये लागतात सर? ते तुम्ही 2200 रुपये लागले आम्हाला। किती रुपये? 2200 रुपये भांड्याची सगळं टोटल मध्येच घेतले। त्या 2200 मध्ये काय काय आलं? भांडे आले ना, सगळे किचन सेट पूर्ण आलं, आता पेटी याची राहिली। अच्छा, मग तुम्हाला बाकीचे कागदपत्र इथे द्यायची गरज नाही? नाही, काहीच नाही द्यायला लागत। सही शिक्का आहे ते काहीच नाही मागत। सही शिक्का आहे ते काहीच नाही मागत, ते स्वतःच घेतात? स्वतः सगळंच करतात। 2200 रुपये दिले ते? अच्छा, तुम्ही कुठून आले? धोत्रा शिंदे. काय नाव आहे? कल्पना दोन सटायची भांड्याचे किती रुपये लागते? 2 सटाचे 1000 रुपये घेतो। 2 सटाचे? 2 सट एका 2 सट दिले ना। कायचं कायचे? किचन सट आणि पेटीचं। पेटीचे किती रुपये?
त्याचे 500 रुपये घ्यायला नाही मला पाहिजे. पेटीचे 1000 रुपये सांगितले त्यांना. पेटीच्या बरोबर किचन सेट नाही सांगितलं. नाही फक्त एकच फॉर्म दिला आणि त्यांना हे काय त्याच्यासाठी तर थांबलो मी. भांड्याचा दोन्ही फॉर्म भरून होते 100 रुपये. ते म्हणे हे ताईंनी केलं वाटतं ना दादा, ते तुमच्या मिसेससाठी करायचं ना, ते विचारा ना तुम्ही, ते याचे 1500 रुपयाला या ताईंनी केलं वाटतं. तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागले ताई? ताई काय काय डॉक्युमेंट लागले? आधार कार्डच लागते सर. काय ते 1500 रुपयासाठी ना? नाही मग भांडे पेटीसाठी आहे. पेटीसाठी कशाचं नाही. किती रुपये लागतात त्यासाठी? पूर्ण टोटल 2200 लागते शेवटपर्यंत. सध्या 500 रुपये लागते. नंतर जेव्हा ऑनलाईन होते ना, म्हणजे जेव्हा आपलं सामान भेटते तेव्हा 1200. मला 1000 सांगितले. असे कसे भाव? नाही 1000 आहेच ना. अच्छा सध्या 500 रुपये घेते. ऑनलाईन करायच्या दिवशी 500 घेते. ज्या दिवशी आपल्याला फॉर्म द्यावं लागतं ना तेव्हा 1200 घेते. मग नाही द्यावं. आता किती रुपये द्यावं लागते पहिले? आता 500 रुपये द्यावं लागतं. फॉर्म जमा करायचे आता ऑफलाईन फॉर्म आहे, नंतर ऑनलाईनच्या दिवशी 500 द्यावं. आपल्याला बोलावतात का ते फोन करून? हो फोन लावतात ते ऑनलाईन करायसाठी या म्हणून. मग तेव्हा आपले OTP विचारतात, फोटो काढतात. तेव्हा मग ते कागद बनते रे. हो तुम्ही केलं का ताई? हो झालं आमचं. यांना पण भेटले भांडे. कागद दिला का तुम्हाला ते? हो दाखवा बरं. याचे आहे ना बरं सोबतच ठेवलं मी विचार. मग दरवर्षी रिन्यू म्हणजे तुमचं ऑनलाईन झालं? अच्छा हे असा कागद आहे ना? केला नाही गेले त्याच्यावर दरवर्षी एक भांडे भेटते. मुलांनी स्कॉलरशिप आहे याच्यावर, शाळेसाठी सगळ्याच गोष्टी असं बनते ऑनलाईन. मी आपल्याला स्वतः करून देते. त्या दिवशी ऑनलाईन करेल ना त्या दिवशी असा फोटो काढला. तुम्हाला हे ऑनलाईन किती दिवसात झालं समजा? आमचं ऑफलाईन मध्येच घेतलं. त्यावेळेला जेव्हा बंद होतं ना आचारसंहितेच्या आधीच दिले होते. वेळ लागला तरी आता महिना 2 महिने वेळ लागतो, मग महिने आराम. अरे बापरे ऑनलाईन साठी? नाही नाही ऑनलाईन लगेच बोलवते. भांडे घेताना फॉर्म देते. मग काय म्हणते तुम्हाला मेसेज जेव्हा येईल ना तेव्हा ऑनलाईन ताईला बोलवा खाली. मेसेजच्या आधी पैसे. ठीक आहे. आम्ही जेव्हा भांड्याचा फॉर्म जेव्हा निघाली होती ना स्कीम, तर मग आम्ही ग्रामसेवकची सही शिक्का पाहिजे म्हणे. तर आम्ही ग्रामसेवकला म्हटलं आम्हाला सही पाहिजे. म्हटलं तुम्हाला आम्हाला भांडे भेटते. आम्ही पेटीसाठी देईन म्हणे, पण भांड्यासाठी देतेच नाही. आम्हाला अलाउड नाही म्हणे तुम्हाला सही शिक्का द्यायची. तर महिनाभर आम्ही तसंच थांबलो. मग आता इथं माहीत पडलं आम्हाला, ज्या बायानं खेड्यापाड्यावर भेटले तर तेव्हा यांच्याकडे आलो. तर आम्हाला ग्रामसेवकला सही शिक्का दिला नाही होते. तर डायरेक्ट पत्ता सुद्धा सांगितलं नाही. मग इथं कसं काम होऊन राहिलं त्याच्यामुळे आम्ही आणि इथे पैसे दिल्यावर काम होतात. आता भेटले म्हणून. कॅमेरामन श्याम वाळस्कर, विदर्भ ब्युरो चीफ प्रतीक कुरेकर, CEN न्यूज अकोला। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।